रात्रीचा तिसरा प्रहर सुरू होता. संपूर्ण गाव गाढ झोपले होते, पण गोपाळच्या लोहार कामाच्या भट्टीत अजूनही निखारे धगधगत होते. इतक्यात दारावर धनराज सेठ जोरात टकटक करू लागला. अरे गोपाळ, ते हातोडं थांबव आणि नीट ऐक. उद्या सकाळपर्यंत माझ्या शेतासाठी 20 नांगर तयार करून ठेव. आणि हो, मजुरीही मी ठरवेन तितकीच मिळेल. जास्त हुशारी दाखवलीस तर दुसऱ्या लोहाराकडून काम करून घेईन. समजलास ना? अहो शेठजी, एका रात्रीत 20 नांगर तयार करणं शक्य नाही. शिवाय मागच्या कामाचे पैसेही अजून मिळालेले नाहीत. 3 महिने झाले, घरात औषधांसाठी सुद्धा पैसे नाहीत. अरे 3 महिने झाले म्हणून काय झालं? अरे गोपाळ, या गावात तुला एवढं काम दुसरं कोण देणार? माझ्यामुळेच तुझी भट्टी चालते. मी येतो म्हणून तुझा संसार चालतो. त्यामुळे मी सांगितलेलं काम उद्या सकाळपर्यंत तयार हवं, नाहीतर तुझी ही भट्टी कायमची थंड पडेल. असं बोलून धनराज सेठ तिथून निघून गेला. गोपाळ मात्र काहीच बोलू शकला नाही. तेवढ्यात त्याची पत्नी ललिता बाहेर आली आणि म्हणाली, अहो, मी सगळं ऐकलं आहे. अजून किती दिवस हे असंच चालणार आहे? आपल्या मुलाला 3 दिवसापासून ताप आहे. औषध आणायचे आहेत. घरात पीठ सुद्धा उरलेलं नाही आणि तुम्ही मात्र नेहमीप्रमाणे गप्प राहता. त्या शेठला एकदाही ठामपणे उत्तर दिलं नाही. अगं ललिता, मी त्याला उलट उत्तर दिलं तर तो कामच बंद करेल, आणि काम बंद झालं तर आपल्या घराची चूलही विझेल. मला त्याच्या समोर झुकण्याची भीती नाही, पण तुला आणि आपल्या मुलाला उपाशी पाहण्याची भीती वाटते. उद्या मी जंगलात जाऊन लाकूड आणतो. काहीतरी मार्ग नक्की काढू. अहो, काहीतरी दुसरा उपाय नक्की सापडेल. अगं, उपाय शोधण्यासाठीच तर जंगलात चाललो आहे. अहो, तुम्हाला माहीत आहे ना, भिकाजी काका नेहमी सांगतात की त्या डोंगराजवळ एक गूढ गुहा आहे. जो कोणी त्या गुहेत गेला तो पुन्हा कधीच परत आला नाही. अगं ललिता, आता बस कर. मोठ्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत बसलो तर उपाशीच मरावं लागेल. तू झोप, मला उद्या पहाटेच निघायचं आहे. ललिता काहीच बोलली नाही. तिने फक्त एकदा गोपाळकडे काळजीनं पाहिलं आणि शांतपणे घरात निघून गेली. मग दुसऱ्या दिवशी पहाटे गोपाळ लवकर उठला आणि जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलाच्या आत बरंच अंतर पार केल्यानंतर अचानक त्याची पावलं थबकली. समोर एक प्रचंड काळोखी आणि भयानक गुहा दिसत होती. गावभर जिच्याबद्दल भीतीदायक कथा सांगितल्या जात होत्या तीच ती गुहा होती. हीच का ती गुहा? अरे बापरे, किती भयानक दिसते आहे. इतक्यात त्याच्या कानात भिकाजी काका यांचे शब्द घुमू लागले. अरे गोपाळ मुला, त्या गुहेजवळ कधीही जाऊ नकोस. 5 वर्षापूर्वी गण्या तिथे गेला होता. तो आजपर्यंत परतलाच नाही. 10 वर्षापूर्वी धन्या त्या गुहेत शिरला होता. त्याचा तर साधा बूट सुद्धा सापडला नाही. ती गुहा जिवंत माणसांनाही गिळून टाकते. हे आठवताच गोपाळ घाबरला आणि मागे वळून परत निघू लागला. पण तेवढ्यात गुहेच्या आतून एखाद्याच्या वेदनेने भरलेल्या कन्याचा मंद आवाज त्याच्या कानावर पडला. कोण आहे? आत कोणी आहे का? असेल तर आवाज द्या. क्षणभर सगळीकडे भयानक शांतता पसरली. मात्र काही क्षणांनी पुन्हा तीच वेदनांनी भरलेली कन्याची चाहूल ऐकू आली. गोपाळचे पाय थरथर कापू लागले. छातीतील हृदय जोरजोराने धडधडू लागले. त्याने हातातील कुऱ्हाड घट्ट पकडली, धीर एकवटला आणि सावधपणे गुहेच्या दिशेने एक पाऊल टाकत मोठ्याने हाक मारली. कोण आहे? कुणी ऐकतंय का? कोणी आहे का? मी गोपाळ लोहार शेजारच्या गावातून आलो आहे. घाबरू नका, मी तुमच्या मदतीसाठी आलो आहे. कन्याचा आवाज गुहेच्या आणखीन आतून येत होता. गोपाळ सावधपणे पुढे सरकत गेला. अचानक त्याला दिसलं की एक वृद्ध पुरुष जमिनीवर पडलेला होता. त्याची शुभ्र दाढी धुळेने माखलेली होती आणि श्वास जोरजोराने चालू होता. गोपाळ धावत त्यांच्या जवळ गेला.
बाबा बाबा डोळे उघडा, माझं बोलणं ऐकू येतंय का? तुम्हाला दुखापत झाली आहे का? मी इथेच आहे. पाणी 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 मिळेल का? हो बाबा, नक्की मिळेल, अजिबात काळजी करू नका. मी आत्ताच पाणी घेऊन येतो. असं म्हणत तो गुहेबाहेर धावत आला. जवळच असलेल्या एका तळ्यातून त्याने माठभर स्वच्छ पाणी भरलं आणि पुन्हा गुहेत परतला. त्याने अत्यंत हळुवारपणे उर्धाला पाणी पाजलं. काही घोट पाणी प्यायल्यावर त्यांच्या श्वासोच्छवासात थोडी सुधारणा झाली. अरे मुला, तुला या गुहेची भीती वाटली नाही का? या परिसरातील लोक तर या गुहेचं नाव ऐकताच घाबरून पळ काढतात. भीती तर खूप वाटली बाबा. अजूनही माझं हृदय जोरात धडधडत आहे. पण तुमच्या वेदनेने भरलेला आवाज ऐकल्यानंतर मी स्वतःला थांबवू शकलो नाही. एखादा माणूस संकटात असताना त्याला मदत न करता मी निघून गेलो असतो तर आयुष्यभर माझ्या मनाने मला स्वस्थ बसू दिलं नसतं. अरे मुला, अनेक जण या गुहेपर्यंत आले. कुणाला आतून आवाज ऐकू आले, कुणाला विचित्र प्रकाश दिसला, पण प्रत्येक जण घाबरून मागे फिरला. या गुहेत पाऊल टाकण्याचं धाडस आजवर कुणी केलं नाही. तूच पहिला आहेस. बाबा, या सगळ्या गोष्टी नंतर बोलू. आधी मी तुम्हाला सुरक्षितपणे बाहेर घेऊन जातो. अरे मुला, इथे खूप थंडी आहे, पण मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. हो बाबा, विचारा ना. अरे, तू माझी मदत केलीस, पण त्या बदल्यात तुला काय मिळेल याचा क्षणभरही विचार केला नाहीस का? अहो बाबा, एखाद्याला मदतीची गरज असताना मोबदल्याचा विचार करणं मला कधीच जमत नाही. अरे मग सांग, तुला तुझ्या आयुष्याचं खरं सत्य जाणून घ्यायचं आहे का? अहो बाबा, कसलं सत्य? अरे मुला, तू आज इथे का आलास आणि तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागचं खरं कारण काय आहे? अहो बाबा, माझ्या आयुष्याचं सत्य फार साधं आहे. पहाटे उठायचं, भट्टी पेटवायची, दिवसभर हातोडा चालवायचा, शेठच्या अपमानास्पद बोलणं ऐकायचं आणि रात्री थकून भागून झोपायचं. एवढंच माझं आयुष्य आहे. आता आधी तुम्ही बाहेर चला. इतक्यात अचानक संपूर्ण गुहा एक प्रखर दिव्य प्रकाशाने उजळून निघाली. त्या तेजस्वी प्रकाशामुळे गोपाळने क्षणभर डोळे घट्ट मिटून घेतले. काही क्षणांनी त्याने डोळे उघडले तर समोरचं दृश्य पाहून तो थक्क झाला. ऊर्ध्व कुठेच दिसत नव्हते. ज्या जागी ते पडले होते त्याच ठिकाणी जमिनीवर एक विलक्षण तेजस्वी हातोडा पडलेला होता. अहो बाबा बाबा, कुठे आहात तुम्ही? त्याने आजूबाजूला शोध घेतला, पण गुहेत कोणीच नव्हतं. शेवटी त्याने तो हातोडा उचलला आणि मनात अनेक प्रश्न घेऊन गुहेबाहेर आला. त्या रात्री त्याने ललितालाही या विचित्र घटनेबद्दल काही सांगितलं नाही. नेहमीप्रमाणे त्याने भट्टी पेटवली आणि कामाला सुरुवात केली. पहिल्यांदाच त्या नवीन हातोड्याने त्याने तापलेल्या लोखंडावर घाव घातला. क्षणातच त्या लोखंडातून अशी विलक्षण चमक प्रकट झाली जी गोपाळने आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. मग दुसऱ्या दिवशी धनराज सेठ नेहमीप्रमाणे काम पाहण्यासाठी आला. नांगर पाहताच त्याचे डोळे विस्पारले. अरे गोपाळ, हे तू कसं तयार केलंस? इतकं झळाळणारं, इतकं मजबूत लोखंड मी शहरातील नामांकित कारागिरांकडेही कधी पाहिलेलं नाही. अरे गोपाळ, या लोखंडात तू असं काय केलंस? अहो शेठजी, हे सगळं माझ्या मेहनतीचं फळ आहे. बरं, मागच्या कामाचे जे पैसे थकले होते ते आजच देतो. हो शेठजी, जशी तुमची इच्छा. अवघ्या एका आठवड्यात गोपाळच्या उत्कृष्ट कामाची कीर्ती संपूर्ण परिसरात पसरली. शेजारच्या गावातून लोक त्याच्याकडे येऊ लागले. शहरातील व्यापाऱ्यांनीही त्याची भेट घेण्यास सुरुवात केली. त्याने तयार केलेले नांगर, कुऱ्हाडी आणि इतर लोखंडी अवजारांची मागणी दिवसेंदिवस वाढत होती. एके दिवशी ललिता आश्चर्याने म्हणाली, अहो, हे सगळं इतक्या लवकर कसं घडत आहे? कालपर्यंत आपण 2 वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत होतो आणि आज शहरातूनही लोक तुझ्या कामासाठी येत आहेत.
अगं ललिता, ही सर्व देवाची कृपा आहे. अहो, माझ्याशी खोटं बोलू नका. तुम्ही जंगलातून आणलेला तो हातोडा तो इतर हातोड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. रात्रीसुद्धा त्यातून मंद प्रकाश झळकत असतो. तो तुम्हाला नेमका कुठे मिळाला? जंगलात? अहो, जंगलात म्हणजे मला संपूर्ण सत्य सांगा. अगं ललिता, काही गोष्टी सांगून सिद्ध होत नाहीत, त्या आचरणातून सिद्ध कराव्या लागतात. एवढंच समजून घे की मला जे काही मिळालं आहे ते एखाद्या सत्कर्माचं फळ आहे आणि त्या देणगीचा उपयोग मी कधीही वाईट कामासाठी करणार नाही. ललिताने त्यानंतर एकही प्रश्न विचारला नाही. मात्र तिच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं की तिला सर्व काही समजलं आहे. 3 महिन्यातच गोपाळचं कच्चं घर पक्क्या घरात रूपांतरित झालं. मुलाच्या उपचारासाठी आता पैशांची कमतरता उरली नव्हती. गावातही गोपाळचा मान सन्मान वाढला होता. प्रत्येकजण त्याच्या प्रामाणिकपणाची आणि कष्टाळूपणाची प्रशंसा करू लागला. पण एके रात्री अचानक दारावर जोरात टकटक झाली. गोपाळने दार उघडलं तर समोर विनायक, गावातील सोनार हरिदास यांचा मुलगा, चिंताग्रस्त अवस्थेत उभा होता. अरे विनायक, एवढ्या रात्री काय झालं? अहो गोपाळ भाऊ, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या कामाबद्दल बोलायचं आहे. अरे बोल ना, काय झालं? अरे गोपाळ दादा, गावात सगळेजण म्हणत आहेत की तुमच्याकडे एक चमत्कारी हातोडा आहे. माझी आई खूप आजारी आहे. तिच्यावर मोठ्या शहरात उपचार करावे लागणार आहेत. पण माझ्याकडे पैसे नाहीत. फक्त एकदाच तो हातोडा मला वापरू द्या. अरे विनायक, तुझ्या आईचं दुःख मला समजतं. तिच्या उपचारासाठी जितके पैसे लागतील ते मी देईन. ते कर्ज म्हणून नाही तर मदत म्हणून देईन. पण तो हातोडा मी कुणालाही देऊ शकत नाही. ते माझ्या हातात नाही. म्हणजे काय? तुमच्या हातात नाही म्हणजे? अरे, तो हातोडा केवळ लोखंड घडवणारे साधन नाही, त्याच्याशी एक गूढ रहस्य जोडले आहे. ते आता तुला सांगणं मला शक्य नाही. तू उद्या सकाळी माझ्याकडे ये. तुझ्या आईच्या उपचारासाठी लागणारे पैसे घेऊन जा. विनायकने कृतज्ञतेने मान हलवली आणि तिथून निघून गेला. मात्र गोपाळला माहीत होते की आता त्या हातोड्याची चर्चा आणखीन वेगाने संपूर्ण गावभर पसरणार होती. त्या रात्री गोपाळ गाढ झोपला होता. झोपेत त्याला पुन्हा तीच रहस्यमयी गुहा दिसली आणि त्या गुहेत त्याला तोच तेजस्वी ऊर्ध दिसला, ज्याने त्याला तो अद्भुत हातोडा दिला होता. बाबा, तुम्ही? अरे, मी बाबा नाही आणि साधू सुद्धा नाही. अरे, त्या दिवशी तू जे काही पाहिलंस ते प्रत्यक्षात एक परीक्षा होती. परीक्षा म्हणजे तुमच्या अंगावरील जखमा, वेदना, ते सगळं? होय, ते सर्व भास होते. मी या गूढ गुहेचा रक्षक आहे. अनेक शतकांपासून या जंगलात येणाऱ्या प्रत्येक माणसाची मी परीक्षा घेत आलो आहे. या गुहेजवळ जो कोणी येतो त्याची मी परीक्षा घेतो. तुझ्या आधीही अनेक जण इथे आले. काहींनी मला पाहताच भीतीने पळ काढला. काहींनी मदत करण्याचं नाटक केलं. पण आधी माझ्या जोडीत काही मौल्यवान वस्तू आहेत का तेच शोधू लागले. तर एका माणसाने मला पाणी देण्यापूर्वीच विचारलं, याच्या बदल्यात मला काय मिळणार? पण तू मात्र काहीही मागितलं नाहीस. तू फक्त मला पाणी दिलंस, माझा हात धरलास आणि म्हणालास, चला मी तुम्हाला सुरक्षित बाहेर घेऊन जातो. म्हणजे तो अद्भुत हातोडा मला यासाठीच मिळाला? होय, तो हातोडा म्हणजे तुझ्या निर्मळ अंतःकरणाचं प्रतिबिंब आहे. जोपर्यंत तुझं मन निष्कलंक आणि प्रामाणिक राहील तोपर्यंत त्या हातोड्याची शक्ती कायम राहील. पण ज्या दिवशी लोभ तुझ्या मनात घर करेल, ज्या दिवशी एखादा गरजू माणूस समोर असताना तू त्याच्याकडे दुर्लक्ष करशील, ज्या दिवशी पैशासाठी तू तुझं सद्विवेक बुद्धी विकशील, त्या दिवशी तो हातोडा एका साध्या दगडात बदलून जाईल. म्हणजे मी मरेन का? नाही, तुझं शरीर नाही तर तुझ्यातील माणुसकी मरेल.
तुझं निर्मळ मन, तुझी दयाळू वृत्ती आणि तुझा प्रामाणिक स्वभाव नष्ट होईल. उरेल तो फक्त एक रिकामा देह, आणि तो रिकामा देह स्वतःहून या गुहेकडे ओढला जाईल. अरे गोपाळ, संपत्ती माणसाला बदलते. शेकडो वर्षापासून मी हेच पाहत आलो आहे. नाही बाबा, मी कधीही बदलणार नाही. अरे गोपाळ, प्रत्येकजण सुरुवातीला असंच म्हणतो. पाहूया, काळच याचं उत्तर देईल. असं म्हणताच रक्षक क्षणातच अदृश्य झाला. इतक्यात गोपाळची झोप उडाली. तो घामाने पूर्ण भिजलेला धडधडत्या हृदयाने अंथरुणावर उठून बसला. ललिता जागी झाली. अहो, काय झालं? काही वाईट स्वप्न पडलं का? तुम्ही एवढे अस्वस्थ का दिसत आहात? अगं ललिता, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, पण त्याचं उत्तर अगदी मनापासून दे. अहो, विचारा ना. अगं, समजा एखाद्या दिवशी पैसा आणि संपत्तीच्या मोहात मी बदललो, गरिबांना विसरलो, चुकीच्या मार्गावर चालू लागलो, तर तू मला थांबवशील का? मी कितीही रागावलो तरीही. अहो, मी तुमची पत्नी आहे. तुमच्या प्रत्येक चुकीला मुकाट मान्यता देणारी व्यक्ती नाही. तुम्ही योग्य मार्गावर असाल तर मी कायम तुमच्या पाठीशी उभी राहीन. पण तुम्ही चुकीच्या वाटेवर गेलात तर सर्वात आधी तुम्हाला थांबवणारी मीच असेन. त्यासाठी तुमचा राग सहन करावा लागला तरी मला त्याची पर्वा नाही. अगं ललिता, मला हेच ऐकायचं होतं. तू आयुष्यभर अशीच राहा. त्या दिवसापासून गोपाळने स्वतःसाठी एक अडळ नियम बनवला. त्याच्या दारात मदतीसाठी आलेल्या प्रत्येक गरीब माणसाला तो अत्यल्प किमतीत आणि अनेकदा अगदी मोफतच लोखंडी अवजारे देऊ लागला. मग काही दिवसांनी भिकाजी काका यांच्या मुलीचं लग्न ठरलं. लग्नासाठी लागणाऱ्या सर्व लोखंडी वस्तू गोपाळने स्वतः तयार करून दिल्या आणि त्या बदल्यात एकही पैसा स्वीकारला नाही. भिकाजी काका आनंदाने म्हणाले, अरे गोपाळ मुला, तू गरीब होतास तेव्हाही तुझं मन मोठं होतं. आता देवाच्या कृपेने श्रीमंत झालास तरी तुझा मोठेपणा अजून वाढलाय. देव तुला अधिकाधिक सुख आणि भरभराट देवो. काका, एका स्वप्नाने मला एक मोठा धडा शिकवला. संपत्ती ही हातात ठेवायची गोष्ट असते, मनात नाही. मग काही दिवसांनी गावात एक नवा पाहुणा आला. तो होता शहरातील प्रसिद्ध व्यापारी जगन्नाथ शेठ. त्याने गोपाळची भट्टी पाहिली आणि म्हणाला, अरे, म्हणजे तूच तो विलक्षण लोहार ज्याची कीर्ती संपूर्ण परिसरात पसरली आहे. एवढी छोटी भट्टी, साधंसं घर, पण तुझं काम मात्र अप्रतिम आहे. अहो साहेब, यात कोणताही चमत्कार नाही. ही फक्त प्रामाणिक मेहनतीची कमाई आहे. अरे, तुझ्या त्या अद्भुत हातोड्याबद्दल मी बरंच काही ऐकलं आहे. मला तो अद्भुत हातोडा विकत घ्यायचा आहे. तू जी किंमत सांगशील ती देईन. 10,000, 50,000, 1,00,000, बोल किती हवेत? अहो शेठजी, हा हातोडा विक्रीसाठी नाही. अरे, 1,00,000 कमी वाटत असतील तर 2,00,000 देतो. अहो शेठजी, हा हातोडा आजही विक्रीसाठी नाही आणि भविष्यातही कधीच असणार नाही. तुम्हाला लोखंडी अवजारे हवे असतील तर मी ती उत्तम दर्जाची बनवून देईन, पण हा हातोडा हा माझ्या प्रामाणिकपणाचं आणि माझ्या आत्म्याचं प्रतीक आहे. अशी गोष्ट पैशासाठी विकली जात नाही. अरे लोहार, आतापर्यंत मी तुला नम्रपणे विनंती करत होतो, पण जी गोष्ट विनंतीने मिळत नाही ती दुसऱ्या मार्गाने मिळवावी लागते. अजूनही विचार कर. अहो साहेब, मी विचार करूनच उत्तर दिलं आहे. दार तिकडे आहे, तुम्ही आता जाऊ शकता. जगन्नाथ शेठने रागाने गोपाळकडे पाहिलं. काही न बोलता मागे वळला आणि निघून गेला. मात्र गोपाळला जाणवलं की संकट अजून टळलेलं नाही. त्याच रात्री तो झोपलेला असतानाच बाहेरून आरडाओरडा ऐकू आला. गोपाळ, गोपाळ, लवकर बाहेर ये, तुझ्या भट्टीला आग लागली आहे. गोपाळ धावत बाहेर आला. त्याची भट्टी आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली होती. भट्टीजवळ जगन्नाथ शेठचे 2 नौकर उभे होते. त्यांच्या हातात पेटलेल्या मशाली होत्या. त्यापैकी एक धमकी देत म्हणाला, अरे गोपाळ,
तो हातोडा शांतपणे आमच्या ताब्यात दे, नाहीतर या भट्टीसोबत तुझं घरही राख होईल. अरे जळू द्या. अरे काय म्हणालास? अरे मी म्हणालो जळू द्या. घर जळालं तर पुन्हा उभं करीन, भट्टी जळाली तर नव्याने पेटवीन. पण ज्या वस्तूच्या शोधात तुम्ही आलात ती इथे नाहीच. दोन्ही नोकरांनी एकमेकांकडे पाहिलं आणि भट्टीत डोकावून पाहिलं. भट्टी ज्वालांनी पेटलेली होती, पण तो अद्भुत हातोडा कुठेच दिसत नव्हता. इतक्याच जंगलाच्या दिशेने एक तेजस्वी सोनेरी प्रकाश उजळला. तो प्रकाश क्षणार्धात दोन्ही नोकरांच्या डोळ्यावर पडला. एक नोकर घाबरून ओरडला, हे काय आहे? मला काहीच दिसत नाही. लवकर पळा, इथून निघा. दोघेही भीतीने थरथर तिथून पळून गेले. त्या घटनेनंतर जगन्नाथ शेठ पुन्हा कधीच त्या गावात परतला नाही. थोड्याच वेळात आग विझली. गोपाळने भट्टी खालची एक वीट बाजूला केली. तिथे तो अद्भुत हातोडा सुरक्षित ठेवलेला होता. तो पूर्वीप्रमाणेच मंद सोनेरी तेजाने झळकत होता. ललिताने आश्चर्याने विचारले, अहो, जंगलातून आलेला तो प्रकाश. अगं, त्या गुहेचा रक्षक आजही माझ्यावर लक्ष ठेवून आहे. माझ्या प्रत्येक कृतीचा तो साक्षीदार आहे. अहो, म्हणजे तुम्हाला जे स्वप्न पडलं होतं ते खरंच होतं. हो, आणि आज जे घडलं त्यावरून मला एक गोष्ट निश्चित कळली. अहो, कोणती? अगं, मी अजूनही चुकीच्या मार्गावर गेलेलो नाही, म्हणूनच आजही त्या अदृश्य शक्तीने माझं रक्षण केलं. त्या रात्री गोपाळने ललिताला सर्व सत्य सांगितलं. गूढ गुहा, रहस्यमय रक्षक, अद्भुत हातोडा, स्वप्नातील इशारा आणि त्यामागचं संपूर्ण रहस्य त्याने काहीही लपवलं नाही. अहो, त्या रक्षकाने सांगितलं होतं की ज्यांचं मन निर्मळ असतं त्याच्यासाठी गुहा आपलं रहस्य उघडते. मग तुम्ही पुन्हा कधी त्या गुहेत जाणार आहेत का? कधीच नाही. का? कारण मला आयुष्यात जे खरंच हवं होतं ते मला आधीच मिळालं आहे. आपल्या घरात अन्न आहे, मुलगा निरोगी आहे, तू आनंदी आहेस आणि मी माझ्या कष्टातून गावकऱ्यांच्या उपयोगी पडतो आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे हा हातोडा आजही झळकत आहे. याचा अर्थ माझं मन अजूनही स्वच्छ आहे. यापेक्षा मोठी संपत्ती आणखी कोणती असू शकते? अहो, खरंच तुम्ही खूप बदलला आहात. नाही ललिता, मी बदललेलो नाही. मी पूर्वीसारखाच आहे. फक्त आता मला माझी खरी संपत्ती कोणती आहे हे समजलं आहे. असं म्हणतात की त्या जंगलात आजही ती रहस्यमयी गुहा अस्तित्वात आहे. लोभाने आंधळे झालेले अनेक लोक तिचा शोध घेतात, पण त्यांच्या समोरचा मार्ग आपोआप अदृश्य होतो. मात्र ज्या माणसांचं मन निष्कलंक असतं, जो कोणत्याही अपेक्षेशिवाय इतरांना मदत करतो, गरजूंना आधार देतो आणि माणुसकी जपतो, त्याच्यासाठी ती गुहा आजही आपलं गूढ दार उघडते. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, संपत्ती ही हातात ठेवायची गोष्ट असते, मनात नाही. माणसाची खरी श्रीमंती त्याच्या दयाळूपणात, प्रामाणिकपणात आणि माणुसकीत असते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.